डबल महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या घरावर परवा इन्कम टॅक्स विभागाची रेड पडली आणि पुण्यातला कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला। यासोबतच चर्चेत आलं ते माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचं नाव। कारण अभिजित कटके हे बालवडकरांचे मेव्हणे आहेत आणि बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक होते। आता ते बंडखोरीच्या तयारीत आहेत, त्यामुळे आता त्यांना इशारा देण्यासाठी ही रेड होती का असा प्रश्न आता विचारला जातोय। अमोल बालवडकर यांची कोथरूड मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे, ते चंद्रकांत पाटलांना कितपत डॅमेज करू शकतात? बालवडकरांनी बंडखोरी केली तर चंद्रकांत पाटलांचा पराभव होऊ शकतो का? बालवडकरांमुळे चंद्रकांत पाटलांना खरंच इतका असुरक्षित वाटण्याची गरज आहे का? चंद्रकांत पाटलांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या अंतर्गतच बालवडकरांना कोणीतरी रसद पुरवतंय का? या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांचा पराभव होईल असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। चंद्रकांत पाटलांना बालवडकरांपासून धोका का वाटतो हे समजण्यासाठी आपल्याला 2019 नंतरचं कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं राजकारण समजून घ्यावं लागेल। कोथरूड मतदारसंघ भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे, कारण भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचं कोथरूडमध्ये मोठं प्राबल्य आहे। त्यामुळेच 2019 मध्ये भाजपने चंद्रकांत पाटलांना कोथरूडची उमेदवारी दिली। पाटलांना उमेदवारी देण्यासाठी कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट भाजपनं कापलं। त्यानंतर कोथरूडमधला ब्राह्मण समाज नाराज झाला आणि पाटलांना ब्राह्मण समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। चंद्रकांत पाटील निवडून आले असले तरी त्यांचं मतांचं लीड फक्त 25,000 होतं। याच मतदारसंघात 2014 साली मेधा कुलकर्णींना 64,000चं लीड होतं। 2024 मध्ये मेधा कुलकर्णी की चंद्रकांत पाटील असा पेच पुन्हा उभा राहू नये म्हणून भाजपनं मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवलं। या जागेवर दावेदार ठरू शकणारे दुसरे नेते म्हणजे मुरलीधर मोहोळ। मोहोळांना खासदारकी देऊन भाजपने त्यांचा अडसरसुद्धा दूर केला। त्यामुळं आता चंद्रकांत पाटलांचा कोथरूडवरचा दावा भक्कम झाला असं मानलं जात होतं। पण माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपकडे कोथरूडमधून उमेदवारी मागितली आणि पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला। उमेदवार निवडण्यासाठी पक्षाच्या निरीक्षकांसमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं गुप्त मतदान घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला। पण अमोल बालवडकर यांचं नाव चिठ्ठीत लिहू नका असं चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितल्याचं बालवडकरांनी मीडियाला सांगितलं आणि त्यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला। हे सगळं असलं तरीही पक्षानं चंद्रकांत पाटलांनाच उमेदवारी दिली। आता अमोल बालवडकर काय करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। बालवडकर बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशाही बातम्या येत होत्या, पण त्यांनी बंडखोरी करण्याअगोदरच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या मेव्हण्यावर धाड टाकून त्यांना भाजपनं इशारा दिलाय असंही बोललं जातंय। कारण कटकेंच्या घरावर धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी ते अमोल बालवडकरांच्या घरी जाणार आहेत असं 4 वेळा सांगितलं। हे खुद्द अमोल बालवडकरांनीच मीडियाला सांगितलं। यावरून हा बालवडकरांना एक प्रकारे धमकी देण्याचाच प्रकार होता असं दिसतं। हे झालं धाडीबद्दल, पण चंद्रकांत पाटलांसारख्या मोठ्या नेत्याला थेट भिडण्याचं धाडस बालवडकरांना आलं कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडला। त्यांना मेधा कुलकर्णींनी ताकद दिली अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेधा कुलकर्णींना तर राज्यसभा मिळाली, मग तर चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा त्या प्रयत्न का करतायत? तर त्याचं कारण म्हणजे भाजपमधलं अंतर्गत राजकारण। चंद्रकांत पाटलांनी गेल्या 5 वर्षात कोथरूडमध्ये आपलं चांगलंच बस्तान बसवलं आहे। त्यांनी मुरलीधर मोहोळांना सोबत घेत मेधा कुलकर्णींना कोथरूडच्या राजकारणात एकटं पाडलं आहे। त्यामुळं कुलकर्णींना राज्यसभा मिळाली असली तरीही त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं गेलं आहे। कोथरूडमध्ये भाजपच्या अंतर्गत चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ विरुद्ध मेधा कुलकर्णी असं शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळं 2019 मध्ये सोडावी लागलेली आमदारकी आणि पुणे शहराच्या राजकारणात झालेली कोंडी या दोन्ही गोष्टींचा बदला घेण्यासाठी त्या चंद्रकांत पाटलांना कोंडीत पकडण्याची संधी शोधत होत्या। त्यांना ती संधी अमोल बालवडकरांच्या रूपाने मिळाली आणि त्यांनी अमोल बालवडकरांच्या मागे आपली ताकद उभी केली अशी पुण्यात चर्चा आहे। पण चंद्रकांत पाटलांना बालवडकरांच्या एंट्रीमुळं एवढं इन्सेक्युअर का वाटतंय हे सुद्धा आपण आज समजून घेऊ। कोथरूड विधानसभा मतदारसंघात कोथरूडसोबतच बालेवाडी, बानेर हे भागसुद्धा येतात। भाजपचा परंपरागत मतदार असलेला ब्राह्मण समाज या भागात कमी आहे
आणि अमोल बालवडकर हे नेमके त्याच भागाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची या भागावर चांगलीच पकड आहे. त्यामुळे जर बालवडकर अपक्ष उभे राहिले तर चंद्रकांत पाटलांना या भागात कमी मतदान मिळणार हे स्पष्ट आहे. यासोबतच जर मेधा कुलकर्णींनी बालवडकरांना छुपा पाठिंबा दिला तर ब्राह्मण समाजातून सुद्धा चंद्रकांत पाटलांना कमी मतदान होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेनेला सुटेल असं दिसतंय. आता शिवसेनेचे नेते पृथ्वीराज सुतार यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. सुतारदरा, हनुमाननगर या झोपडपट्टी भागात पृथ्वीराज सुतारांची चांगली ताकद आहे. त्यामुळे जर झोपडपट्टी भाग सुतारांच्या पाठीशी उभा राहिला, बाणेर बालेवाडीमध्ये बालवडकरांनी मतं खाल्ली आणि मेधा कुलकर्णींनी काही ब्राह्मण मतं बालवडकरांकडे वळवली तर चंद्रकांत पाटील हे पराभूत होऊ शकतात. त्यामुळे बालवडकरांना शांत बसवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातोय असं दिसतंय. त्यामुळे आता बालवडकर निवडणूक लढवतात की दबावाला बळी पडून माघार घेतात हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. त्यामुळे आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये पराभूत होतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.